हॅलो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे. आत्ता मी थोडीशी हळू बोलते आहे कारण आत्ता वाजलेत 12 रात्रीचे आणि संकल्प साईडला झोपला आहे. मी आत्ता व्हिडिओ एडिट करत बसली आहे. माझं उद्याचं काम आहे ते मला आत्ता कंप्लीट करायचं होतं. दिवसभर ऑफिसचं काम आणि घरातल्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे मला टाईम नाही मिळत, म्हणून मी रात्री बसते हल्ली. संकल्प बिचारा आत्तापर्यंत जागा होता, त्याला म्हटलं आता झोप तू, तर त्याला झोप यायला लागली. तर आत्ता मी एडिटचं पहिले काम कंप्लीट करते आणि मग मी आता झोपते. झालं आहे माझं अपलोडिंगचंच फक्त बाकी आहे व्हिडिओ. आणि मला हे खूप आवडतं ही मेहनत घ्यायला, कारण आवडीची गोष्ट आहे माझ्या. तर मला खूप मज्जा येते ह्या कामासाठी, म्हणून मी कितीही वाजले तरी मी काम करते. मला खूप आवडतं ते. तर मला हेच दाखवायचं होतं की मेहनत असते ह्यामागे, खरंच खूप मेहनत असते. ती फक्त एवढंच की दिसत नाही. ब्लॉग करणं हे अजिबात सोपं नाही आहे काम. त्यासाठी एखाद्या वेळेस शूट करणं सोपं होतं, पण एडिट करणं, अपलोड करणे ह्यामागे खूप मेहनत असते. त्यांना वाटतं की व्लॉग खूप सोपी गोष्ट आहे, तसं नाही आहे अजिबात. एवढा वेळ घालवणं आणि घरात पण ॲक्च्युली वेळ देता न येणं हे थोडंसं वाईट वाटतं. आवड म्हणून बघते, त्यामुळे मला त्या गोष्टीचं नाही वाटत आहे काय. तर चल, आता मी ज्ञान रात्रीचं नाही देत बसत. मला हेच फक्त सांगायचं होतं की हे पण काम आहे, जे व्लॉगर आहेत ते खूप मेहनत घेऊन करत असतात. ठीक आहे, चला, उद्या भेटते मी तुम्हाला. तोपर्यंत बाय बाय. मी आता कितीपर्यंत झोपते ते बघू आता. हॅलो, हा आहे नेक्स्ट डे आणि संध्याकाळची वेळ. आम्ही ऑफिसमधनं घरी आलो. संकल्प इकडे आहे, त्याचं काम चालू आहे. तो कंटिन्यू बिझी असतो. हो, हीच इमेज. असू दे, तो बिझी असतो आणि कामांसाठीच असतो. पण आत्ता आम्ही चाललो. आमचे फोटो आहेत सगळ्यांचे, आमची फॅमिलीचे. ते मी एक कधी तुम्हाला दाखवलं. मी फ्रेम मागवल्यात त्या आता फायनली आम्ही लावणार आहोत. आज प्रिंटला दिल्यात, तर त्या प्रिंट झाल्यात वाटतं. तर आता संकल्प आणि मी जाऊन घेऊन येतो आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते काय 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 मी करतो ते. संकल्प चाललाय परत बाहेर मला सोडून. बाय. जस्ट आलो आम्ही फोटो घेऊन आणि दाखवते मी तुम्हाला. एक झलक दिली आहे मी तुम्हाला, तरीसुद्धा आता दाखवते. सगळे फोटो आहेत. हे ॲक्च्युली कट होणार आहेत नंतर. संकल्प आल्यावर आम्ही दोघं उद्योग करणार. आता मी त्याला काही हात लावत नाही, कारण ते कट करायला लागणार आहे प्रॉपर. हे खूप दिवस आडलेलं का ते पण सांगते, कारण युगाचा बड्डे पण होता, त्यामुळे आम्ही अडवून ठेवलेलं. कारण तेव्हा छान फोटो मिळतील अशा. आम्हाला मेन जो फोटो पाहिजे होता आमच्या तिघांचा, आईबाबांसोबत युगाचा असलेला, तर त्यामुळे आम्ही फोटो एवढ्या दिवस थांबवले. म्हणजे आमचं कधी माहिती आहे, ऑक्टोबरच्या दरम्यान आमचं रिनोव्हेशन झालेलं घराचं. त्यामुळे होम टूर पण मी त्यामुळे दिली नाही, कारण पूर्ण जे मला कंप्लीट घर असं बघायचं होतं ते फोटोमुळे बघायचं होतं. त्यामुळे मी एवढ्या दिवस थांबवून ठेवलेली होम टूर. आता तुम्हाला लवकरच देईल मी. हे फोटो फायनल लागले की मी तुम्हाला पूर्ण घराचा टूर देणार आहे. नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता मी अडवून नाही देणार आहे. आता मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल, एक दिवस वेळ काढेल. तर चला, मी तुम्हाला आता पहिले हे फोटो दाखवते कुठले कुठले आहेत. हा युगाच्या बड्डेचा फोटो. हा पण आम्हाला हे फोटो ॲक्च्युली मेन पाहिजे होते, कारण आमचे असे सोबतवाले कुठलेच नव्हते. हा जो मेन फोटो आहे ना, हा फॅमिली फोटो पण होता आता युगाच्या बड्डेला, पण तो मला मिळाला नाही, कारण युगा एकदम खाली बसलेली आणि युगा अशी एकत्र येत नव्हती. म्हणून मग हा माझा मंगळागौरीचा फोटो आहे. तर त्यात आमचा 5 जणांचा फायनली भेटला मला. हा मी फिरायला गेलेलो तो आहे हा सुद्धा. आणि हे सगळे असे छोटे मोठे इकडचे तिकडचे असे काढलेले. हा आमचा पहिल्या, काय म्हणतात त्याला, कुठल्या तरी कार्यक्रमाचा, पहिल्या कार्यक्रमाचा असा. आणि हा युगाचा फोटो बड्डेचा. क्यूट आला, एकदम छान आलाय ना. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा आलाय. तर असं हे पूर्ण आम्ही हे केलं आहे आणि हे आता साईडने आम्हाला कट करायचं आहे. तर आता मी बेडमधून फोटो फ्रेम आहेत त्या काढून ठेवते पहिले, आणि मग संध्याकाळी संकल्प येईल. तर संकल्पाला बहुतेक उशीर होणार आहे, कारण एका कामासाठी, महत्त्वाच्या कामासाठी गेला आहे, त्यामुळे. तर तेव्हा आम्ही संकल्प आणि मी बहुतेक रात्री बघू, उद्योग करू त्या फ्रेम जोडण्याचा. तर ॲटलिस्ट मी फ्रेम तरी काढून ठेवते, म्हणजे ते काम होईल तरी ॲटलिस्ट. कुठे कुठे लावणार ते मी तुम्हाला ब्लॉगमध्येच कंटिन्यू असतानाच दाखवेल. तर इथे ह्या बेडमध्ये आहे.
आता बघायला लागेल मला नक्की कुठे ठेवले. आता ह्याच्यात काय काय आहे ॲक्च्युली आईनेच ठेवले, त्यामुळे मला पटकट मिळणं कठीण आहे. त्या साईडलाच येस मिळाल्या. फायनली. मला हे बेडशीट लावायला जाम वैताग येतो, म्हणून मी कधी उद्योग करायला जात नाही. ताई असते, ताई बघते सगळं. आज ताईला दुपारी मी सांगायला विसरली की हे काढून ठेव म्हणून. चलो, मला वाटते मी ह्या फ्रेम दाखवलेल्या तुम्हाला, पण तरीसुद्धा एकदा परत दाखवते, कारण झाले 6-7 महिने आलेत मला वाटतं. ही साईज आहे, ही साईज आहे आतली, आणि त्याच्या बाहेरची. अशा 3 साईज आहेत या अशा. आणि ह्या 2 आहेत, ह्या A4च्या आहेत. मी ह्याच्या लिंक मिळालं तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक ॲड करते. आणि ही आहे ना, ही काच नाही आहे, एकदम सिम्पल आपलं प्लॅस्टिकचं काय ते काहीतरी असतं तर ते आहे हे. तर त्याच्यावर काच नाही. मला पहिले वाटलेलं काच आहे आणि जेव्हा रिसीव होईल मला तेव्हा फुटलेलं वगैरे काय असेल का काय, पण नाही आहे नशिबाने. तर छान आहे, ही क्वालिटी खूप चांगली आहे. असं आहे पाठीमागे. आणि आम्ही हे काढून टाकणार आहोत. हे आहेत ना हुक, त्याच्या जागी ज्या चिकटपट्ट्या मिळतात, मी इथे माहिती आहे तुम्हाला, मी माझं सादगीचं जे चिटकवलेलं, तर त्याच्यासाठी जे वापरलेलं ती चिकटपट्टी साईडने लावून सरळ भिंतीला चिटकवून टाकणार, म्हणजे ते काढायला व्याप नको आणि ड्रिल वगैरे प्रॉब्लेम नाही येणार. आणि जास्त आम्ही आता हे जेव्हा घर आम्ही रिनोव्हेट केलं तेव्हापासून आम्ही जास्त खेळ वापरलेलेच नाही आहेत. चिटकवायचं असेल तर डायरेक्ट चिटकवलं आहे, तर कलर निघाला तरी चालेल, पण ते खिळे जास्त ठोकाठोक नको, म्हणून आम्ही डायरेक्ट असं चिटकवण्याचंच प्लॅन करतो आहे. माझं मी एडिटिंगचं पहिले आता काम करून घेते, कारण ते माझं राहतं आहे. युगा आता येईल, 7 वाजतच आलेत. आम्ही आता बाहेर जाऊन आलो, त्यामुळे माझं थोडंसं राहिलं. ठीक आहे, मला थोडंसं व्हॉइस ओव्हर करायचं आहे उद्या जी रील जाणार आहे त्याच्यासाठी. त्यामुळे चला, मी थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. मी तर एडिटिंगला बसलेलं तेव्हा मला एक गोष्ट आठवली की मी खूप दिवस झाले आपली जी फक्त आईपणवाली सिरीज आहे ती थोडी थांबवलेली. तर आता मला ती परत स्टार्ट करायची आहे. माझे खूप सारे टॉपिक आहेत, ते रेडी आहेत, फक्त मला शूटलाच टाईम मिळत नाही आहे. सकाळपासून माझा दिवस कुठे जातो मला कळत नाही. आत्तासुद्धा मी एडिटिंगला बसली आहे, पण आता थोड्या वेळात लगेच युगा येईल आणि मग ते राहून जाईल. तर त्यामुळे मला शूट करायला थोडंसं प्रॉब्लेम येतो आहे. पण रेग्युलर माझे व्लॉग चालू आहेत, मी ते शूट करत असते आणि अपलोड करत असते, तसं तो प्रॉब्लेम नाही आहे. पण नॉर्मली जे शॉर्टवर सध्या माझं काम खूप कमी झालेलं, त्यामुळे मी आता परत शॉर्टसाठी थोडीशी मेहनत घेते. कारण लाँग व्हिडिओ काय आपण जे मी करेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करत राहते, पण शॉर्टसाठी वेगळी मेहनत घ्यायला लागते जाम. कारण ते वेगळं शूट करा आणि हे वेगळं शूट करा, ते असा प्रॉब्लेम होतो थोडासा. पण ठीक आहे, त्यावर मी थोडंसं आता काम करते आहे. संकल्प आणि मी थोडंसं प्लॅन केलं आहे की मला शूटला एक दिवस मला असा वेळ पाहिजे, त्यासाठी आम्ही जरा बाहेर जाणार आहोत. कुठे काय जाऊ ते मी तुमच्यासोबत नक्कीच लाँग व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. पण त्याच्यासाठी स्पेशल मला बाहेर एकदा जाऊन ते सगळं शूट करायचं आहे. तर त्यासाठी मला संकल्पने परवानगी दिली आहे आणि आम्ही दोघंही जाणार आहोत. म्हणजे तो त्याचं काम करणार, मी माझं काम करणार आहे. फक्त ते आउटिंगला असेल, घरी नसेल. तर तुम्हाला असं वेगवेगळ्या पद्धतीचं असं शूट बघायला मिळेल तेव्हा. जे आता सिरीजमधला पुढचे जे पार्ट येणार आहेत ते त्या पद्धतीचे असतील, तर तुम्हाला ते खूप आवडेल. तर चला ठीक आहे, मी हे तुम्हाला हा छोटा अपडेट द्यायचा होता की येस मी ते पुन्हा ते कंटिन्यू करणार आहे. खूप सारे अजून टॉपिक बाकी आहेत माझे तुम्हाला सांगणं, शेअर करणं. कार्टून आलं फेऱ्या मारून, हो की नाही? हो. कोण आहे शा? ती कोण आहे? कोण आहे ती? युगा आहे? युगा कुठे आहे? दाखव मला. युगा कुठे कुठल्या फोटोमध्ये दाखव. हाऊ क्यूट, हे जाम भारी आहे. नो असं नाही करायचं म्हणे. कसे फोटो? छान ना. वरती लागेल, वरती नको उभी राहू, वरती लागेल. उभा या पा देते.
कोणाला पा देते? अरे बापले. हॅलो, हा आहे नेक्स्ट डे आणि आता आम्ही घेतोय ते करायला. आता जस्ट आम्ही ऑफिसमधून आलो, लवकर आलो दुपारून. तर संकल्प आणि मी आता ते कट करायला पहिले घेतोय आणि मग फ्रेम लावणार आहोत. ते काम संकल्पच आहे, कट करायचं. प्रॉपर कटिंग तोच करणार आहे, मी नाही. इकडे तिकडे काहीतरी करून ठेवेल म्हणून तो बोलला की मीच करतो. मी फक्त बघायचं काम करणार आहे. हो, लाईट लाव ना, आपण लावू, दोन्ही लावू. पहिले तुला हे कापून घ्यायला लागतील आडवे आडवे उभे, आडवे उभे. जोर लागतोय ना याला? हां, जोर द्यायला लागतोय ना व्यवस्थित. हे जे संकल्प करतोय ते मला अजिबात जमत नाही प्रॉपर. ही फोम शीट आहे, तर त्याच्यावर हे प्रिंट केलं आहे. मस्त झालं एकदम. क्यूटच कसलंच क्यूटी दिसती युगा. ह्यालाच आहे ती काच आली आहे. तर किती जणांना आली देव जाणे, मोठ्याला नाही आले. तर हे बघा, ह्याला काही काच लावायची गरज नाही कारण आम्ही लॅमिनेशन केलं आहे त्याला. म्हणून ते फोटो खराब होणार नाही अजिबात. आणि पाठवून असं बसतं आहे. आता इथून लावले काम झालं. आता हे पाठीमागे जे आलं आहे ते आम्हाला लावायची गरज नाही आहे कारण त्या फोमच इतका जाड आहे, तो आरामात बसतो. तर फायनली झाल्यात आमच्या. अगदी अर्धा तास लागला करायला. तर दाखवते मी मला कशा कशा केल्यात. बेडवर मस्त आम्ही पसरून ठेवले. हा बघा, ही तर अशा या फ्रेम झाल्यात. हे कुठे कशा कशा लावायच्या ते आता आम्ही बघतो दोघं जण. मैं इधर कामगार है करके ये मैडम बताएगा, उधर मैं ऐसा लावेगा. जरा कधीतरी ब्लॉग मध्ये छान बोल, नुसता ह्याच्या मध्ये बोलतोस. कशामध्ये? असं रोबोटिक बोलतोस दरवेळेस. अरे कैसा बोलेगा मैं ऐसा. कमेंट वरती याचे पोल हवेत मला. काय मी रोबोटिक बोलत असलो तुम्हाला सांगा. हो, संकल्प बोलत असेल तर सांगा, मला तरी वाटतं. हा, काहीतरी ठीक आहे, चला असं दिसलं. आता पहिले आता काम करूयात आपण. हा, ते हे मग आता मला शिक्षा म्हणून ब्लॉग करायला लावलाय. चिकटपट्ट्या शोधते, मिळाली तर ठीक. बघू काय होतं. कुठे युगा? छान छान मस्त आलेत ना. आवडले तुला? आवडले तुला फोटो? हो, थांब, परत जायचं नाहीये. थांब. तर आता ही मजबूत चिकटपट्टी लावतोय आम्ही. साधी चिकटपट्टी नाहीये. हां, डबल टेप सुद्धा नाहीये. ही आहे डबल टेपच, पण ह्याला कसला म्हणतात काय माहिती. ऑटोमोबाईल हेवी डबल टेप. ऑटोमोबाईल हेवी डबल टेप असं त्याचं नाव आहे. असं काही नाव नाही त्याचं. ऑटोमोबाईल्स मध्ये वापरतात जनरली. पण ही मजबूत आहे एकदम, ही पडत नाही अजिबात. ते आपलं इंजिनियर काढताय ते. हां, त्यांनी सांगितलंय की. बघत असेल तर. हो, मग व्हिडिओ टीव्हीला लावून बघतात आपला. दोघं पण नवरा बायको. मोठे नवरा बायको आले मोठे. छानपणा करतात ते. लावली, एकच फ्रेम लावली तिथे. ही फक्त ठेवायची होती, त्यामुळे ते टेन्शन नाही. आईबाबांची आणि युगाची असे तिघांचं ठेवलं आहे. बाकी आता पुढचं, आता एक हॉलमध्ये आणि एक आमच्या रूममध्ये असे दोन्ही ठिकाणीच राहिल्यात. तर इथे लावून ठेवल्यात. आता अशा लावणार. पेन्सिल देऊ? पेन नाही. हो हो, काढ बिंदूस लाव. नक्की ना? करू प्रेस? कर. वरती नाही असं. हा, ते कर तुझ्या.
बघ आहे ना? आमच्या बेडच्या वरचं झालंय लावून. आता तिकडे जातोय. युगा पण आली आहे आता जाम लुडबुड. सुपरवायझर आलेले आहेत इथे. त्यांनी सगळं आम्हाला A+ सर्टिफिकेट दिलेलं आहे या कामाचं. हे लावून दिलंय तिने. हे असं अरेंज करून दिलेलं आहे. त्यांच्यामध्ये हे असंच वाकडं तिकडे करावं असं मत आहे त्यांचं. ते आले थोडं आम्ही वाकडं तिकडे लावून ठेवलंय. आणि गाऊ पण आली आज. हो घे नाही घे. आता झालेत आमचे रूमचे लावून पूर्ण आणि आता आम्ही चालू हॉलमध्ये लावायला. तर गाऊ आम्हाला मदत करते. चल मी हे उचलते आणि जाते घेऊन. असं ते कसे लावलेत मी ऑलरेडी लावलेत ना म्हणून ते नीट न्यायला लागतं. चल युगा पण आता आली आहे त्यामुळे जरा जास्त मदत होणार आहे तिची. तर हा आहे नेक्स्ट डे आणि आज हे कंप्लीट करणार. हा बोल ना. आता तुम्ही म्हणाल कालचं काम आजवर कसं आलं. तर काल नेमकं काय झालं ते मी तुम्हाला सांगते. मला रात्रीचं जेवणही बनवायचं होतं. त्यात तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल युगासुद्धा बाहेरून फेरफटका म्हणून म्हणजे फेरी मारायला गेलेली ती आत्ता आली. त्यामुळे तिलाही वेळ देणं गरजेचं होतं आणि तेवढ्याच संकल्पला काहीतरी महत्त्वाचं काम आलं. त्यामुळे त्यालाही अचानक बाहेर जावं लागलं. मग आम्ही विचार केला ठीक आहे आता उशीर झाला आहे आणि खूप आता धावपळ होती तर जाऊ देत आपण हे राहिलेलं काम आता निवांतपणे उद्याच करूया. पण फायनली आम्ही हे काम सगळं व्यवस्थित पूर्ण केलं आहे. आता हा सगळा पसारा आवरतो आणि हो हे सगळं लागल्यानंतर घर इतकं छान दिसतं आहे ना की आता लवकरच मी तुम्हाला आपल्या घरची मस्त होम टूर देणार आहे. तर त्या स्पेशल ब्लॉगसाठी तुम्ही नक्की तयार राहा. कसं झालंय छान छान मस्त ना. ॲक्च्युली आधी आम्ही लाईट वेगळे होते आणि आता वेगळे लावलेत. आधी वेगळा होता कारण त्याच्यावर शॅडो जास्त येत होता त्यामुळे मग आम्ही चेंज केलं आणि तो आता लाईट आहे तो ठेवून देऊ कशाला तरी वेगळ्याला वापरता येईल किंवा आमच्या रूममध्ये लावू. हां कार्टून बडबड करते. तर फायनली हे झालं कम्प्लीट. आमचा प्रोजेक्ट पूर्ण झाला आता फायनली. हा बघा किकूचा मोठू मोठू टेडू आणि किकू आई कुठे गेली आई मी म्हणते गेली कुठे. आत्ता फायनली हा आमचा प्रोजेक्ट फ्रेम हा प्रोजेक्ट आमचा पूर्ण झाला आहे आणि फायनली आमचं घरसुद्धा आता जे मला डेकोरेशन करायचं होतं ते कम्प्लीट झालेलं आहे. तर 3 दिवस लागले आम्हाला ह्या सगळ्या प्रोजेक्टला. प्रत्येक दिवशी एक असं थोडं आम्ही केलं पूर्ण कारण ऑफिस आणि हे सगळं आम्हाला सांभाळायचं होतं म्हणून. तर संकल्प पण येईल आता थोड्या वेळात. त्याला म्हटलं मला तुझ्यासोबत एंड करायचं आहे. सो तो सगळा पसारा केला आहे तो फायनली आवडतो. येस हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही. मस्त मी आलेलो आहे या प्रोजेक्टमध्ये आणि हे प्रोजेक्ट आम्ही सक्सेसफुली कंप्लीट केलेलं आहे किकूच्या मदतीने. तर आम्ही तिचे खूप खूप आभार मानतो. माईककडे बघू नको तिकडे बघ कारण तिथे खूप जास्त कलरफुल गोष्टी अशा दिसत आहेत. आणि आपलं झालं तर फायनली घर कंप्लीट. हो घर कंप्लीट झालंय मित्रांनो. आता मी त्यांच्यासोबत कार्टून आलं खाली त्यांच्यासोबत आता पूर्ण आपल्या घराचा टूर देणार आहे. करूयात ना आपण. हो चालेल. नाही मला हसायला काय ते सांग. आता जा ओरिजिनल हाईटला जा. असं नाही आता काय नवऱ्यासाठी हाईट वाढवायला लागते. मी हाईट नाही केलं. मी हाईट कमी करतो. असू दे. आणि शेअर तर करा. मुळात माझं म्हणणं काय आहे की तुम्ही खूप हजारोंच्या संख्येने व्हिडिओ बघताय आणि सबस्क्राईब नाही करत. कसं काय जमायचं सांगा. सबस्क्राईब करून टाका तुम्ही. किकू सांगते ना. किकू सांग लाईक शेअर बोल. हा मागे तो मोठा टेडी बिअर हा छोटूशा माझ्या. तिला असं कोपऱ्यात ठेवू नको नंतर ती शिव्या घालेल तुला मोठेपणी. राहू दे ह्या कार्टूनला कोपऱ्यात. लाईक सबस्क्राईब असं बोल तिथे. आईच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हो की नाही. हो दे हा त्यांना कर. चल बाय बाय. आता भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तसा होता म्हणजे छोटासा ब्लॉग जाम मोठा झालाय. टाटा करा. टाटा. टाटा. वा
बाय बाय, भेटू पुढच्या vlog मध्ये.